नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, KTHM महाविद्यालय नाशिक। आज आपण एन्व्हायरमेंटल जागृती पेपर फर्स्ट यामध्ये एन्व्हायरमेंटल पॉलिसीज यातील पुढचा मुद्दा जैवविविधते संदर्भातील धोरणे हा मुद्दा ऑनलाईन लेक्चर मार्फत आपण बघणार आहोत। तर या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण या मुद्द्याला आज आपण या लेक्चरमध्ये सुरुवात करणार आहोत। त्यामध्ये जैवविविधते संदर्भातील धोरणे, तर आपण ही धोरणं जर बघितली तर जैविक विविधतेच्या शाश्वत विकासासाठी होत असलेल्या जागतिक पातळीवरील कार्याने किंवा कार्याची प्रेरणा घेऊन 2002 मध्ये जैवविविधता कायदा हा करण्यात आला। शाश्वत म्हणजे काय? कायमस्वरूपी आपला तो उपयोगी पडेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर या जागतिक पातळीवर या जैवविविधते संदर्भामध्ये सुधारणा होतील, त्यासाठी असा शाश्वत विकास करण्यासाठी हा कायदा किंवा धोरण करण्यात आले आहे। यामध्ये जैविक विविधतेचे संवर्धन, त्याच्या घटकांचा शाश्वत विकास करणे हे ठरवण्यात आले। म्हणजेच या जैविक विविधतेचे संवर्धन किंवा संरक्षण करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। 2002 मध्ये भारताने जैविक विविधता कायदा हा लागू केलेला आहे। त्यानंतर जैविक विविधता नियम सन 2004 मध्ये अधिसूचित करण्यात आला। हा कायदा CBDच्या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपयोगात आणला गेला। त्यात भारत सरकारच्या विशिष्ट मंजुरीशिवाय देशाबाहेर भारतीय परंपरागत जैविक साधने आणि साहित्य हस्तांतरित करण्यासारख्या तरतुदींचा समावेश करण्यात आला। भारत सरकारच्या परवानगीशिवाय बौद्धिक मालमत्ता हक्क IPR जसे की पेटंट, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, आर्थिक परतावा यासह जैविक विविधतेच्या वापराचे फायदे सार्वजनिक करण्यासाठीचे उपाय हे करण्यात आले। यासाठी स्थानिक पातळीवर त्याचबरोबर ग्रामीण व शहरी स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना, BMC, राज्य स्तरावर जैवविविधता मंडळ आणि राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण इत्यादींची स्थापना ही करण्यात आली। म्हणजेच ही स्थानिक पातळीवर आणि ग्रामीण आणि शहरी स्तरावर त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी ही सर्व त्यांची स्थापना ही करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे जैवविविधते संदर्भातील अधिनियम। आता त्यामध्ये जर आपण अधिनियम बघितले तर या ठिकाणी 2 किंवा 3 आपला अधिनियम या ठिकाणी महत्त्वाचे सांगता येतील। तर पहिला म्हणजे जैविक विविधता कायदा 2002 आणि जैविक विविधता नियम 2004। त्यानंतर इतर अधिनियम आणि कायदेसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये पहिला जर म्हटलं तर प्रदूषणासंबंधी कायदे, म्हणजेच त्यामध्ये कारखाने अधिनियम 1948, उद्योग विकास आणि नियंत्रण अधिनियम 1951, कीटकनाशक अधिनियम 1968, शहरी भूमी प्रदूषण नियंत्रण अधिनियम 1976। त्यानंतर पुढचा दुसरा म्हणजे इतर कायदे, तर दी प्रिव्हेन्शन ऑफ फूड ॲडल्टरेशन ॲक्ट 1954, दी ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट किंवा रेडिएशन प्रोटेक्शन ॲक्ट 1982, दी मोटर व्हेकल ॲक्ट 1988, उद्योगाच्या प्रदूषण मानकांसंबंधी अधिसूचना 1989, कचरा प्रबंध आणि विल्हेवाट नियम 1989। त्यानंतर घातक रसायन निर्मिती, भंडारण आणि आयातीसंबंधी नियम 1989, सार्वजनिक जबाबदारी विमा अधिनियम 1991, विकास परियोजनांचे पर्यावरण प्रभावांचे मूल्यांकन अधिसूचना 1994, बायोमेडिकल कचरा विल्हेवाट नियम 1996, प्लास्टिक पुनःउपयोग नियमन 1999 आणि घातक कचरा संशोधन नियम 2000। त्यानंतर
पुढचा तिसरा म्हणजे ब्रिटिश काळातील पर्यावरणीय कायदे. आता ब्रिटिश काळातसुद्धा पर्यावरणाविषयी मोठ्या प्रमाणावर कायदे करण्यात आले होते. त्यावेळीसुद्धा ही या समस्याची जाणीव त्यांना झाली होती. त्यामध्ये पहिला म्हणजे शोर ॲक्ट 1953, त्यानंतर भारतीय वनस्पतीशास्त्रीय सर्वेक्षण 1890 कलकत्ता, त्यानंतर द इंडियन फिशरीज ॲक्ट 1997, बेंगाल स्मोक न्यूइन्स ॲक्ट 1905, दी इंडियन पोर्ट ॲक्ट 1907, भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण झोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया 1916, पहिले वन धोरण 1916, वनसंवर्धन अधिनियम 1927, दी मोटर व्हेकल ॲक्ट 1938. त्याचबरोबर देशात राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006 हे तयार केले गेले. देशामध्ये पर्यावरणविषयी तक्रारी लवकर निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय हरित अधिकरण स्थापन केले गेले. त्याचबरोबर राष्ट्रीय पर्यावरण मूल्यांकन आणि देखरेख प्राधिकरण आणि भारताचे राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण प्राधिकरण याची स्थापना केली गेली. तर त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006. तर राष्ट्रीय पर्यावरण धोरण सध्या अस्तित्वात असणाऱ्या धोरणावर आधारित आहे. उदाहरणार्थ आपण जर बघितलं राष्ट्रीय वन धोरण 1988, पर्यावरण आणि विकासावरील राष्ट्रीय संवर्धन योजना आणि धोरण 1992, प्रदूषणात घट करण्यासंबंधीचे धोरण 1992, राष्ट्रीय शेतकी धोरण 2000, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, राष्ट्रीय जल धोरण 2002 इत्यादी. तर पर्यावरण संवर्धनासाठी केले जाणारे नियंत्रित बदल, कार्यक्रम आणि प्रकल्प केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारांमार्फत होणारे पुनरावलोकन आणि कायदे यासाठी या धोरणाकडे मार्गदर्शक म्हणून पाहिले जावे ही अपेक्षा आहे. पर्यावरणीय साधन संपत्तीचे संवर्धन करताना हित साधले जावे, म्हणजेच ही संवर्धन करताना सर्वांचं हित त्या ठिकाणी बघितलं जातं. हा या धोरणाचा मुख्य हेतू आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे जे घटक या साधन संपत्तीवर अवलंबून आहेत त्यांना साधन संपत्तीला हानी पोहोचण्याऐवजी संवर्धनाच्या माध्यमातून अधिक चांगले उत्पादनाचे साधन मिळवून देणे. सार्वजनिक संस्था, स्थानिक समुदाय, शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्था, गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय विकास भागीदार अशा वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमांनी पर्यावरण व्यवस्थापनाविषयी आपापली साधनसंपत्ती आणि बलस्थाने यांचा प्रभावी वापर करून एकत्र येऊन काम करावे, हा सुद्धा या धोरणातील हेतू आहे किंवा धोरणामागील हेतू आहे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. तर अशा प्रकारे या तासामध्ये आपण विविध मुद्दे या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपल्या जर काही अडचणी असतील, शंका असतील तर तुम्ही मला या ठिकाणी प्रत्यक्ष फोनमार्फत किंवा या ठिकाणी मी माझा मेल आय डी दिलेला आहे त्यावरती तुम्ही मला विचारू शकता. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्स.